नमस्कार मंडळी, मी कोकण सनानं तुमचं आपल्या कोकण सनानं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मी आता आलो आहे उंच डोंगरात वर चाललो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी कुठं आलो आहे ते ह्या पाटातून चालतो आहे आमच्या, आणि आमच्या कुटुंबातल्याच सर्वांच्या ह्या बागा आहे तिकडं. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहेत काय ते. वरती पटकन जाऊन येऊ आपण सटकन. आणि मग वरती जायला म्हणजे कसं डोंगर आहे वरती असं उंच असा उभा, त्याला आपण ना असं दोरीबिरीच्या साहाय्याने चढू शकतो. पण आता आमच्या माणसांना सर्वांना माहिती झालं की कसं काय चढायचं तो काढा. तर तो मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा पाटाच्या पाण्याचा सर्व प्रवाह आहे. चारी साईडला डोंगर पूर्ण काय अजिबात नाही. बघा, बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे सर्व आहे. हा बघा, तर वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे असतं ते. बघा, हा पाणी वरनं जो पाणी येतो, आता पाणी इथं येत नाही कारण वरती एक बावडी बनवलेली आहे वर डोंगरात. तर इथून आता अजून वर आहे. आता हा सुरुवात आहे खालची, अजून समुद्र सपाटीपासून बराच वर जायचा आहे. तर चला, मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. बघा, हा पाट आहे आमचा. तर इथून पाणी येतो. तर आता सध्या हा पाट बंद आहे. त्याचं कारण की फुटलेला आहे पूर्ण आणि बनवायला पूर्ण 2 दिवस तरी जातील. त्याच्यामुळे डायरेक्ट सोय आता प्रयत्न केलेली असं वाटतं आहे. तर चला वर जाऊन बघूया कशा प्रकारे केलेलं असते. हे बघा, तिथून तुम्हाला समजणार पण अजून किती वर असं आकाशाला टेकल्या का तसं वाटतं आपल्याला. तर जाऊन पाहूया, तुम्हाला कसं वाटतं सांगा. तर चला, हा कातळाने जागा बरोबर. अजून वर हा तो बघा. तो जो पाईप पडतोय तिथून त्याच्यावर पाण्याचा झरा आहे, तिथं बाव बांधतात आणि मग तो पाणी ह्या पाटाच्या साहाय्याने खाली बागेला जातो. व्हिडिओ 4 मिनिटाचे झाले म्हणजे किती अजून उंच आहे बघू शकता तुम्ही. अजून तो वर जायचा आपल्याला. तर मी जाऊया आपण. बघा कसं चढायला आहे, पायवाट बघा कशी आहे. तरी ह्या गोष्टी टिकल्यात का माहिती आहे, आपल्या जागा टिकल्यात. म्हणून जर आपल्या माणसांनी जर ह्या जागा विकलं नसते. थांबा, मोबाईल ठेवते. आता कुठं सोडलंय बघा. बापरे बाप, डोक्याला ताप. पकडायला पण काही नाही, इथं डायरेक्ट दगडावरनं.
स्वराज्याचं तोरण. थांबा, मला मोबाईल ठेवायला पण काय नाही. चालू काय रे देवा, वर चढायला पण चढलो. बापरे बाप. हा बघा कुठं आहे, काय सांगू तुम्हाला कशी जागा आहे ती. ही बघा, वाचलो. हा बघा किती कडवर उभा. चप्पल घालून आलो आज, मर्दे बोललो. पाय काय टुपला बिपला तर. आणि केवढीशी काढाय बघा. ह्या एवढ्याशा बारीकशा जागेवरनं वर आलो आहे. हे दाखवायचं कारण आपल्या जागा शाबूतात. हा जो डोंगर हा विकलेला गेलेला आहे, त्याच्यामुळं आम्ही बिंदास कोणाच्या पण जागेत ना आमच्या जागेत येऊ शकतो. त्याच जागा जर दुसऱ्यांनी समजा विकल्या कोणी, तर जी बाहेरची माणसं असतात ते कंपाऊंड टाकणार. मग आपल्या जागेत आपल्याला यायला प्रॉब्लेम होतो. म्हणून आपल्या कोकणातल्या माणसाने आपल्या जागा जमिनी विकू नका. भले काही हो, आपल्या पिढीचा, समोरच्या आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा. आमच्या पूर्वजांनी तर ठेवलं आहे. आता हा बघा कसं चाललं. कड्याला धरून जावं लागतं. जिंकलो. ही बघा कशी वाट आहे. आणि आपण एवढ्या खालनं वरती आलोय. मगाशी तुम्हाला दाखवली ना ती पनल, ती बघा इथं आहे. आणि आपण तिकडनं खालनं असं वरती आलोय. डुकर येतात तिकडं, तर बाव भरले बघा. कशी बांधलं नाही. ही वर डोंगराला बांधलं नाही, तिथं मुख्य झरा आहे. आणि अशा रीतीने बाव आहे. तर बघू शकता ह्याच्या अजून वरती जाता येतं. तर हे बघा कुठं आलोय आपण. हा वरती उंच डोंगरात बांधलेला झरा आहे आमच्या माणसाने. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कोकणातल्या छोट्याशा यूट्यूबच्या व्हिडिओ क्रिएटरला फॉलो करा. धन्यवाद. बाय बाय. पुन्हा एकदा तुम्हाला कोकणातलं दर्शन करवतो उंच डोंगरातून. हे बघा, त्या बघा डोंगर रंग आपल्या कसा आहे, भारी ना.